नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते की तुमच्या सर्वांचं स्वास्थ्य आणि आरोग्य अगदी उत्तम असेल. कारण की जर तुमचं स्वास्थ्य आणि आरोग्य उत्तम असेल तरच तुम्ही तुमच्या स्टडीजमध्ये 100% देऊ शकता. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना MPSC करायचं असतं. परंतु ही MPSCची तयारी करत असताना नेमकी सुरुवात कुठून करायची हे काही कळत नसतं. आणि जर तुम्ही यापैकीच एक असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग आपण सुरू करूया. लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस आपल्याला बरेचसे व्यक्ती असे भेटत असतात किंवा तुम्ही व्हिडिओज वगैरे वेगवेगळे पाहत असता. त्या व्हिडिओज मधूनही तुम्हाला सांगितलं जातं की कोणत्या कोणत्या पोस्ट ह्या MPSC मार्फत भरल्या जातात. या पोस्टची वेतन श्रेणी कशी असणार आहे, याशिवाय समाजामध्ये आपल्याला त्याचा किती रिस्पेक्ट मिळत असतो, किती मान सन्मान मिळत असतो. आणि या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की आपण त्या MPSCच्या एक्झाम ज्या आहेत त्यांच्याकडे आकर्षित होतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं नाही आपणही करून बघायला काय हरकत आहे. तर लक्षात घ्या, करून बघायला काही हरकत नाही, परंतु ज्यावेळेस आपण स्टडीज करतो त्यावेळेस तो स्टडीज योग्य मार्गाने होणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि तिथे जर का सांगितलं की आम्हाला अशा MPSCच्या एक्झाम्सची तयारी करायची आहे आणि आम्हाला बुक्स हवेत, तर ढिगभर बुक्स तुमच्या समोर ते ठेवतील. परंतु यापैकी नेमकी कोणती पुस्तकं पहिल्यांदा वाचायची, नेमका स्टडी कसा करायचा, तर याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. परंतु हे पाहायच्या आधी एक महत्वाचं तुम्हाला सांगते, आणि ते म्हणजे जर तुम्हाला पोस्ट मिळवायची हा निश्चय तुम्ही जर का नक्की केलेला असेल, म्हणजे निश्चितपणे तुम्ही ठरवलेलं असेल की नाही मला ही पोस्टच मिळवायची आहे, तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा मागे फिरायचं नाही. कारण यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. ऑफकोर्स हे कष्ट काही वर्षांसाठी असतात, परंतु त्यामुळे तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलणारं असतं. त्यामुळे आधीच विचार करा तुम्हाला याच्यामध्ये उडी घ्यायची आहे की नाही. कारण की जसं आपण एकदा पाण्यात पडलो की आपल्याला वर येण्याचा दुसरा मार्ग नसतो, आपल्याला हातपाय हलवावेच लागतात. त्याप्रमाणे तुम्हाला इथेही MPSC मध्ये उतरल्याच्या नंतर प्रयत्न हा करावाच लागतो. आता खूप वर्ष MPSC केलं आणि तरीही यश नाही मिळालं तर तुम्हाला तर माहीतच आहे काय होतं. पुन्हा नैराश्य आणि वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. असो, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा नक्कीच करणार नाही आहोत. तर आपण पाहणार आहोत अभ्यास कसा करायचा. माझं फक्त एकच सांगणं आहे, जर का तुम्ही ठरवलं असेल, जर का तुमचा निश्चय असेल की आपल्याला पोस्ट मिळवायची आहे, तर सर्व बाजूंनी तुम्ही त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे आणि तरच तुम्हाला यश मिळेल. आता ती तयारीची सुरुवात म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सुरुवात कशी करायची आहे ते पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांबद्दल किंवा पदांसाठी तयारी कशी करायची आणि अभ्यासाला सुरुवात कशी करायची. तर यासाठी आपण सर्वप्रथम पाहूया प्रश्नपत्र म्हणजे अभ्यासाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अभ्यासाच्या पायऱ्या आपल्या कशा असाव्या. तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा कोणतंही पुस्तक वाचू नका. अगदी सुरुवातीला तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही. अगदीच तुम्हाला वाचावंसं वाटलं तर एखादं इन्स्पिरेशनल पुस्तक वाचू शकता. तेही जास्त मोठं नाही, लहानसं असेल ते. ओके, फॉर एक्झाम्पल डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं असेल किंवा मन में हे विश्वास असेल, यांसारखी पुस्तकं वाचलीच सुरुवातीला तर त्यामुळे जास्त काही नाही पण तुमचं मनोधैर्य वाढायला मदत नक्कीच होईल. ओके, तर सुरुवातीला ते करा आणि तुमचं मनोधैर्य जरा वाढलं की त्यानंतर काय करायचं आहे की MPSCच्या साईटवर जाऊन तुम्हाला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका मिळतील. तर या प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत आणि या सर्व प्रश्नपत्रिकांचा अगदी सखोल अभ्यास करायचा आहे. मी इथे म्हटलेलं आहे की प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास म्हणजेच काय की कशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे MPSC प्री एक्झाम असते, मेन्स असते आणि नंतर इंटरव्ह्यू असतो. तर मेन्सचे जे क्वेश्चन पेपर आहेत तेही आणि प्रीचे क्वेश्चन पेपर आहेत तेही, या दोन्ही एक्झामचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते कशा प्रकारचे असतात, कशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात याचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर अजून अभ्यास सुरुवातच नाही केलेला, मग प्रश्नपत्रिकांचा आम्ही कसं काय हे करणार आहे किंवा प्रश्नपत्रिकांचा आम्हाला कसं काय अंदाज येणार आहे, आम्हाला तर उत्तर येत नाहीयेत.
तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही एमपीएससीच्या एक्झाम देताय म्हणजे मिनिमम ग्रॅज्युएशन तरी आहात, म्हणजे ग्रॅज्युएशन तरी केलेलं आहे तुम्ही. आणि जर का तुम्ही मिनिमम ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर ज्या विषयांवर एमपीएससी मध्ये प्रश्न विचारले जातात ते प्रश्न तुम्हाला नवीन आहे. ऑफकोर्स तुम्हाला उत्तर येत नसेल पण प्रश्न नवीन नसतील. आपल्याला फक्त इथे त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच कोणत्या विषयावर किती प्रश्न आलेले आहेत, कशा प्रकारचे आलेले आहेत, काठिण्य पातळी किती आहे. ओके, एवढं फक्त करायचं आहे. जरी कळत नसेल तरी पुन्हा पुन्हा प्रश्नपत्रिका वाचणे. एक आठवडा जरी तुमचा या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यामध्ये गेला तरीही तुमचा वेळ कुठेही वाया जाणार नाही, हे लक्षात घ्या. कारण शांतपणे सुरुवात अशीच करा, आठवडा जाऊ दे तुमचा, हरकत नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास झाल्यानंतर जो दुसरा आठवडा असेल तुमचा, त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही एमपीएससीचा म्हणजे ज्या ग्रेड ए बीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामसाठी अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे तो अभ्यासक्रम फक्त वाचून नाही काढायचा आहे, तर अगदी पाठच करायचा आहे. कारण की जर का तुम्हाला अभ्यासक्रम प्रॉपरली कळाला तर तुम्ही पुन्हा ज्यावेळेस पुस्तकं वाचत असाल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येतं की अरे या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, अभ्यासक्रमात हा टॉपिक आहे, कोणता टॉपिक आपल्या अभ्यासक्रमात आहे आणि कोणता टॉपिक आपल्या अभ्यासक्रमात नाही हे तुम्हाला कळायला लागेल. कारण पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात, मग कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टींना नाही याचा तुम्हाला अंदाज येण्यासाठी लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि अभ्यासक्रमाचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर अभ्यासक्रम पाठ करावा, व्यवस्थित अगदी पाठच करावा. पहा मी काय म्हणते, पाठच करायचा आहे अभ्यासक्रम. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, पुस्तक वाचताना लगेच लक्षात आलं पाहिजे की कोणता टॉपिक आहे आणि कोणता नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण येऊया, प्रश्नपत्रिकाचा सराव झाला आपला, सराव नाही परंतु पुन्हा पुन्हा रीडिंग करून काढलं. त्यानंतर अभ्यासक्रम पाठ केला तुम्ही, अभ्यासक्रमही तुम्हाला व्यवस्थित कळाला. इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे किंवा मग तुमचं पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी आहे, इंग्लिश आहे, असे वेगवेगळे विषय आहेत. त्या वेगवेगळ्या विषयांचे अभ्यासक्रम पाहिले, तुम्हाला आता व्यवस्थित कळालं की कशा प्रकारचा आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, जे पाठ्यपुस्तक आहे, टेक्स्ट बुक, ओके, स्टेट बोर्डचे टेक्स्ट बुक जे आहेत ती घ्यायची आहेत आणि त्यांचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. आता बरेच विद्यार्थी मला भेटतात आणि म्हणतात आपण टेक्स्ट बुक तर वाचलेले आहेत किंवा आम्हाला त्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे. नाही, टेक्स्ट बुकचं मला सगळं कळालेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत. तुम्हाला कितीही सोपं वाटत असेल, अगदी तुम्हाला स्कूल लेवलला 99% मार्क्स पडत असतील तरी देखील इथे पुन्हा तुम्हाला ते वाचावं लागणार आहे. आता मग प्रश्न पुन्हा पडला असेल की टेक्स्ट बुक कशाला, आम्ही डायरेक्ट रेफरन्स बुक वाचतो ना. तर रेफरन्स बुक नाही, आधी तुमचा जो बेस आहे तो पक्का व्हायला पाहिजे. आणि बरेचसे प्रश्न जे आहेत ते त्याच्यामधून सुद्धा येतात. त्याच्यामुळे तुमचा बेस पक्का होण्यासाठी, पुन्हा त्याचं व्यवस्थित रिव्हिजन होण्यासाठी टेक्स्ट बुक रीडिंग इज मस्ट. आता हे जे टेक्स्ट बुक आहेत, तुम्हाला कितीही माहिती असेल, सगळे विषय व्यवस्थित माहिती असतील तरी देखील ॲटलिस्ट 3 रीडिंग मस्ट. या टेक्स्टबुकच्या 3 रीडिंग ज्या आहेत त्या मस्ट आहेत, तुमच्या व्हायलाच हव्यात. आता या 3 रीडिंग्स कशा करायच्या तर लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही एखादं टेक्स्टबुक घेतलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही इतिहासाचं एखादं पाठ्यपुस्तक घेतलं, इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतचा इतिहास वाचला गेला पाहिजे. ओके, मग आता समजा एखादं 5वीचं पुस्तक घेतलेलं आहे, अगदी एका दिवसात वाचून होतं, जास्त वेळ लागत नाही त्याला. तर समजा 5वीचं पुस्तक घेतलं तर ज्यावेळेस तुमची फर्स्ट रीडिंग असेल त्यावेळेस तुमच्या हातात एक पेन्सिल असावी आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजायला कठीण वाटतायत किंवा लक्षात नाहीयेत किंवा तुम्हाला माहिती नव्हत्या, अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या महत्त्वाच्या गोष्टींना पेन्सिलने तुम्ही अंडरलाईन करत जायचे. ओके, ज्यावेळेस सेकंड टाइम तुम्ही तेच पुस्तक वाचाल त्यावेळेस तुमच्या हातात पेन असावा. सेकंड टाइम तुमच्या हातात पेन असावा आणि पुन्हा सेकंड टाइम हे करत असताना ज्या गोष्टी कळालेल्या नाहीत, अजूनही सेकंड रीडिंग मध्ये क्लिअर झालेल्या नाहीत, त्या गोष्टींना तुम्ही पेनने अंडरलाईन करायचं आहे. आता पेनचे अंडरलाईन हे पेन्सिलच्या अंडरलाईन पेक्षा नक्कीच कमी असतील. कारण काही जे मुद्दे असतील ते तुमचे फर्स्ट रीडिंग नंतर क्लिअर झालेले असतील, त्याच्यामुळे पेनचे अंडरलाईन जरा कमी असतील. आणि ज्यावेळेस तुम्ही थर्ड टाइम रीडिंग कराल त्यावेळेस तुम्ही हायलायटर घ्यायचा आहे आणि त्या हायलायटरने तुम्ही
जो भाग तुम्हाला अजूनही कळालेला नाही किंवा तिसरी रिडिंग कळू म्हणजे थर्ड टाइम रिडिंग करूनही कळालेला नाही, अशा भागाला हायलायटरने मार्क करायचं आहे. आता हे 3 रिडिंग झालेलं जे बुक आहे ते घेऊन जो जो हायलायटरने मार्क केलेला जो भाग आहे त्या भागांना घेऊन तुम्ही नोट्स काढायच्या आहेत. लक्षात घ्या, बऱ्याचदा विद्यार्थी असं करतात की कंटाळ करतात, नाही नोट्स कशाला काढायला हव्यात, आम्हाला कळलेलं आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही या स्टेप व्यवस्थित फॉलो केल्यात तर तुम्हाला यश लवकर मिळेल. अगदी 1 किंवा 2 वर्षातही पोस्ट मिळू शकते, परंतु तेवढा अभ्यास असायला हवा आणि त्या दिशेने अभ्यास असायला हवा. विचार करा, लक्षात घ्या, जर का तुम्ही असेच अभ्यास करत असाल, फॉर एक्झाम्पल मी आज इथे उभी आहे आणि मला कुठेतरी सांगितलेलं आहे की चला 5 किलोमीटर जा म्हणून, पण 5 किलोमीटर जा आणि तुला एक वस्तू भेटेल किंवा काहीतरी भेटेल असं सांगितलेलं असेल, तर मी नेमकं इथून 5 किलोमीटर कुठे जायचं, इकडे जायचं, इकडे जायचं, इकडे जायचं. 10 दिशा आहेत, 8 दिशा आहेत, 8 दिशांपैकी कुठे जायचं, हा पुन्हा प्रश्न येतो. बरं, मी सगळीकडे पळून पळून माझी एनर्जी वाया जाणार आहे. त्याच्यामुळे काय पाहिजे तर योग्य दिशेने आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, योग्य दिशेने हे करायचं आहे. उगाच आपली एनर्जी वाया घालवायची नाही आणि म्हणून आपण 1 बाय 1 स्टेपने जाणार आहोत. जसं पायऱ्या चढतो आपण, ओके, पायऱ्या चढताना एकदम पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर जाऊ शकत नाही, 1 नंतर 2, 2 नंतर 3 असं करतो. त्याप्रमाणे जर का तुम्ही गेलात तर तुमचा वेळ वाया जाणार नाही, इनफॅक्ट लवकर होईल. आणि सुरुवातीला जर का तुम्हाला अभ्यासाची म्हणजे काय म्हणतो आपण, अभ्यासाची सवय नसेल तर सुरुवातीला जरा स्लो होतं रिडिंग, परंतु जसजशी तुम्ही रेग्युलर बसत जाल तसं तुमचं रिडिंगचं जी हॅबिट आहे ती चांगली वाढत जाते, स्पीड वाढत जातो आणि त्या वाचत असताना समजून घेण्याचं सुद्धा म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल सुद्धा वाढत जातं. आणि त्याच्यामुळे याच्यावर आपण एक नवीन आणखीन एक व्हिडिओ बनवूया कशा प्रकारे आपला अभ्यास जास्त चांगला होईल. परंतु सध्या तरी एवढंच सांगते की ह्या 3 रिडिंग्स महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर नोट्स काढणे आणि मायक्रो नोट्स काढणे मस्ट आहे, याला पर्याय नाही. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर सर्व पाठ्यपुस्तकं आहेत, म्हणजे तुमचा इतिहास असेल किंवा भूगोल असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, ओके, इकॉनॉमिक्स फक्त 11वी 12वीचं तुम्हाला मिळेल, तर 11वी 12वीचं इकॉनॉमिक्स असेल किंवा जुनं जे आहे ते 9वी 10वीचे पण जुन्या अभ्यासक्रमाचे इकॉनॉमिक्सचे पुस्तकं आहेत तुमच्याकडे, अर्थशास्त्राचे जुन्या अभ्यासक्रमाचे मिळत असतील तर ती पुस्तकं घ्यायची आहेत आणि या सर्व पुस्तकं घेऊन तुम्ही काय करायचं आहे, स्टडी स्टार्ट करायचा आहे. जास्त वेळ नाही जाणार आहे, लक्षात घ्या, 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे सर्व होऊ शकतं. हां, पण तुम्हाला अभ्यासाला मात्र काय करावं लागणार आहे, 3 तास 4 तास, काही जणांना त्याच्यापेक्षाही जास्त, काही जणांना त्याच्यापेक्षा कमी वेळ अभ्यासाला दिला तरी होईल. आता हे डिपेंड्स आहे तुमच्यावर, तुम्ही किती मन लावून ते करत असता, तुमचं रिडिंग किती फास्ट आहे, तुमचं अंडरस्टँडिंग किती फास्ट आहे. आता अभ्यासाला किती तास बसावे आणि कशा प्रकारे करावा याच्यावर आपण एक दुसरा व्हिडिओ बनवतोय. तर लक्षात घ्या, पाठ्यपुस्तकाचं कमीत कमी 3 वेळा वाचन झालं, नोट्स काढून झाल्या, मायक्रो नोट्स काढून झाल्या की त्यानंतर सर्वात लास्ट स्टेप असणार आहे आपली संदर्भ ग्रंथांचे वाचन. ते संदर्भ ग्रंथ आहे, फॉर एक्झाम्पल ग्रोवर असतील त्यांचं असेल, ग्रोवर यांचं हिस्ट्रीचं बुक असेल किंवा लक्ष्मीकांत यांचं पॉलिटिक्सवरचं बुक आहे, अशी काही पुस्तकं आहे ज्यांची मी तुम्हाला लिस्ट देणारच आहे. ओके, तर जर का तुम्हाला त्याच्याबद्दलही जर का गायडन्स हवं असेल, जसं संदर्भ ग्रंथ कोणते वाचावे, तर त्याच्याबद्दलही आपण एक व्हिडिओ बनवूया. तुम्हाला हवं असल्यास प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा की तुम्हाला त्याच्याबद्दलही गायडन्स हवं आहे. नक्कीच आपण त्याच्याबद्दल गायडन्स करू. परंतु लक्षात घ्या, 4थी स्टेप तुमची राहणार आहे, सगळ्यात लास्ट स्टेप राहणार आहे संदर्भ ग्रंथांची. बरं, एक मुद्दा राहिला की हे सगळं चालू असताना मग क्वेश्चन पेपरचा स्टडी नाही का करायचा, तर लक्षात घ्या, क्वेश्चन पेपरचा स्टडी आहे तो नियमितपणे व्हायलाच हवा. तुम्ही आठवड्यातले काही ठराविक 2 दिवस ठरवून द्या आणि त्या 2 दिवशी तुम्ही जो काही आठवडाभर अभ्यास केलेला असेल किंवा 2 दिवस म्हणण्यापेक्षा आपण 1 दिवस ठरवूया, 1 दिवस घ्या. फॉर एक्झाम्पल एक संडे घेतला तर मंडे टू सॅटर्डे स्टडी करा, वाचत जा आणि ज्या विषयांचा अभ्यास तुम्ही केला त्या विषयांचे रविवारच्या दिवशी क्वेश्चन पेपर घेऊन बसा. मी एवढे टॉपिक वाचलेले आहेत, त्याच्यावर काय प्रश्न आलेला आहे, त्याच्याशी संबंधित काय प्रश्न आलेला आहे, याची वेळोवेळी आपण म्हणजे क्वेश्चन पेपर सोडवलेच पाहिजेत, ते खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन पेपरचा जर का तुम्ही व्यवस्थित स्टडी करत असाल, सिलेबसचा स्टडी करत असाल तर 50% अभ्यास तुमचा तिथेच झालेला असतो आणि टेक्स्टबुक्सचंही रिडिंग केलेलं असेल तर तुम्हाला आणखीन सोपं होतं, कारण संदर्भ ग्रंथ वाचन करत असताना बऱ्याचशा गोष्टी फक्त संदर्भ ग्रंथ करून समजू शकत नाहीत.
हां, त्याचं बेसिक तुम्हाला मूळ माहिती असेल तर तुम्हाला पुढचंही कळतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, अभ्यासक्रम पाठ करणे, पाठ्यपुस्तकांचं वाचन आणि त्यानंतर संदर्भ ग्रंथांचं वाचन, अशा स्टेप्स असायला हव्या. अशाच पद्धतीने जर का तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच यश लवकर मिळेल. बरं, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका. आणि जर का तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि संदर्भ ग्रंथांबद्दलही तुम्हाला जर का गायडन्स हवं असेल की कोणते कोणते वाचावे आणि पाठ्यपुस्तकं कुठल्या वर्गाची वाचावी किंवा कसा नेमका अभ्यास करावा, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण इथे स्टॉप करूया. पुन्हा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसहित. धन्यवाद. टेक केअर.